पिढीला समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला. तद्वतच गोंदवलेकर महाराजांचा जन्म कुलीन अशा घराण्यात झाला, ज्याच्यामध्ये 7 पिढ्यांपासून विठ्ठल भक्ती चालत आलेली होती. तेव्हा गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला. श्री गोंदवलापासून अंतरएक योजन पूर्ण, वावर हिरे गावीचा ब्राह्मण, देशस्थ यजुर्वेदी जो, रुद्रोपंत तया नाव, विठ्ठलपदी ज्याचा भाव, पंढरीसी घेई धाव, वारी कराया कारण. विठ्ठलाच्या चरणी निस्तीम भक्ती, शेती हा मुख्य व्यवसाय आणि पंढरीची वारी कधीही चुकली नाही. आणि तीच परंपरा महाराजांचे आजोबंत लिंगोपंत यांच्यापर्यंत चालत आली. वावर हिरे या गावीचं हे घुगर दरे हे घराणं पुढे गोंदवल्याला येऊन स्थायिक झालं. 20व्या वर्षीपासून लिंगोपंतांनी जबाबदारी सांभाळली कुलकर्णी पदाची. आता पूर्वीचे कुलकर्णी म्हणजे आत्ताचे तलाठी, जे नसे ललाटी ते करी तलाठी अशी म्हण आहे. पण पूर्वीचे जे कुलकर्णी होते ते निश्चितच भ्रष्ट नव्हते. ज्ञानेश्वर माऊली, संत रामदास स्वामी यांच्यासारख्या थोर पुरुषांनी या कुलकर्णी घराण्यांमध्येच सात्विक घराण्यांमध्ये जन्म घेतलेला आहे. असंच गोंदवलेकर महाराजांच्या घराण्यात ही विठ्ठल भक्ती होती. लिंगोपंत जे होते त्यांना माण तालुक्याचा कारभारी म्हणून नेमणूक केलेली होती, कारण ते धार्मिक होते, सचोटीने वागणारे होते आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांना ते सारखेपणाने न्याय देत असत. त्यांची ती न्यायप्रवण वृत्ती पाहून त्यांना काही गावे इनाम दिलेली होती.